प्रामुख्याने शेअरिंग ऑफ रिसोर्सेस म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक, मानवी आणि सुविधा अशा सगळ्या प्रकारचं शेअरिंग होऊ शकतं. आणि जिथे छोट्या शाळा आहेत त्या शाळा एकत्र करून किंवा जिथे विद्यार्थी कमी झाले तिथे संच मान्यता एकत्रित होऊ शकते अशा प्रकारची एक चर्चा झाली. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीच्यासाठी त्याचा उपयोग कसा होईल. त्याच्यानंतर आत्ताच्या रचनेमध्ये जी विषय रचना आहे त्याची पहिल्या शालेय याच्यात पण चर्चा झाली. त्याच्यामध्ये काय काय आहे त्याची थोडी एक चर्चा झाली. म्हणजे जसं संस्कृत विषय, मराठी विषय आणि 11वी 12वीत काही 7वा विषय वगैरे नाही त्याबद्दल चर्चा झाली. HPC म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड त्याच्यावर थोडं मांडणी झाली. त्याच्यानंतर काही उपस्थितांनी त्यांच्याकडे जे आता शेअरिंग ऑफ रिसोर्सेस होत आहेत किंवा शेअरिंग ऑफ स्कूल सुविधा होत आहे त्याच्याबद्दल सांगितलं कशा प्रकारे होत आहे त्याच्याबद्दल. काही त्याच्यामध्ये एक मांडणी झाली की आता डाएट किंवा जे डाएटमध्ये जे शिक्षक आहेत डाएटमध्ये जे आता आहेत तिथे काही शिक्षकांनाही त्याच्यामध्ये सहभाग करून घेता येईल का. कारण आत्ता जी NEPची मांडणी डाएटच्या शिक्षकांच्या थ्रू होती त्याच्यामध्ये त्यांना तसा परिचय काहीच नसल्यामुळे शाळेंचा ती त्या मांडणी होती. त्यामुळे प्रत्यक्ष फील्डवर असलेले काही शिक्षक त्याच्यामध्ये सहभाग करून घेता येतील का. आणि तसंच शाळा संकुलं जर झाली खरोखर तर शाळा संकुलामध्ये कशा प्रकारे सहभाग सगळ्या संकुलांमध्ये सगळ्या इंडिव्हिज्युअल शाळांचा व्हावा याबद्दल झाली. त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत पांडेजी यांनी समूहाचा उपयोग, शाळा संकुलाचा उपयोग हा फक्त संसाधन किंवा याच्यासाठी न होता एकत्रितपणे कसा विचार करता येईल आणि ते ज्या काळी अधिकारी होते तेव्हा त्यांना जे आलेले अनुभव याची प्रत्यक्ष उदाहरणं देऊन याचा कसा करता येईल ह्याच्याबद्दल सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद. शोभना भिडे कौशल्य विकास विषयाची चर्चा त्यांनी घेतली होती. नमस्कार. आमच्या सत्रामध्ये जे मुख्य मुद्दे आले ते 5 मुद्दे मांडले. एक म्हणजे आत्ता जे व्यावसायिक शिक्षण आलेलं आहे त्याच्यात आणि आत्ता चालू जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याच्यात फरक काय आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. त्याचा भारांश इतर पाठ्यविषयांप्रमाणेच असणार आहे आणि त्यामुळे 5 तासिका आठवड्याला अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असणार आहे. व्यावसायिक शिक्षणात जे प्रकल्प असं म्हटलेलं आहे ही खूप व्यापक संकल्पना आहे. प्रकल्प म्हणजे ॲक्टिव्हिटी नाही तर त्याच्यात पूर्वतयारी, प्रत्यक्ष कृती, प्रत्याभरण, सादरीकरण आणि पुढील ॲक्टिव्हिटी डिझाईन करणं हे सगळे भाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. प्रत्येक शिक्षकाने म्हणजे व्यवसाय शिक्षणाला वेगळा शिक्षक असणार का तर खरं म्हणजे प्रत्येक विषयाच्या शिक्षकाने आपल्या विषयातला व्यावसायिक कॉम्पोनंट वाढवण्याची गरज आहे. भाषेच्या शिक्षकांनी मग लेखनामधून पोस्टर्समधनं कसं व्यावसायिकता निर्माण होईल हे असे काही विषय आले. CSRचा उपयोग करून टूल्स, प्रयोगशाळा, प्रशिक्षक मानधन यासारख्या काही गोष्टी आपल्याला करून घेता येतील. याचं मूल्यमापन जे आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि काही म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल किंवा MES असेल यांनी ऑलरेडी याच्या क्रियान्वयनाला सुरुवात केलेली आहे तासिकांमध्ये वाढ करून आणि त्याच्यामुळे त्याला काही फार पर्याय नाही आहे. तर त्याच्यामध्ये हे व्यावसायिक शिक्षण त्याची विचार करता येऊ शकतो. आणि 5वा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे AI आणखीन ज्या पद्धतीने इतर तंत्रज्ञान हे आपल्या सर्व जीवनाला व्यापून उरलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि एम्पथी या जर 2 गोष्टी टिकवायच्या असतील तर व्यवसाय शिक्षणाला पर्याय नाही. धन्यवाद. आदित्यजी शिंदे पंचकोश विषयाची चर्चा त्यांनी घेतली होती. नमस्कार. आमच्या गटामध्ये जी चर्चा झाली ती 5 मुद्द्यांमध्ये मांडतो. मांडणी जी झाली त्याच्यामध्ये पंचकोश म्हणजे काय, राष्ट्रीय धोरणातली उद्दिष्ट आणि पंचकोश आधारित शाळा यांची उद्दिष्ट यांच्यातला सहसंबंध काय आहे, पंचकोश आधारित उपक्रमांची रचना असलेली नमुना शाळा कशी आहे आणि चालू असलेल्या शाळेत पंचकोश हा विषय कसा आणता येईल अशा प्रकारची मांडणी झाली. दुसरा मुद्दा प्रशिक्षित आणि प्रेरित मनुष्यबळ निर्माण करणं हे बऱ्यापैकी आव्हान आहे असं लक्षात आलं चर्चेतून.
त्यासाठी शासन आणि अशा प्रकारच्या शाळा चालवणाऱ्यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत असं लक्षात आलं. अध्यापक प्रशिक्षण व्हायला हवं. BEd MAd अभ्यासक्रमात पंचकोश हा विषय यायला हवा. कौशल्य प्रशिक्षण, प्रेरणा जागरण आणि वृत्ती घडण अशा 3 प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना ही मनुष्यबळ प्रेरित आणि प्रशिक्षित करता येण्यासारखी आहे. तिसरा मुद्दा, संकल्पनात्मक स्पष्टता येण्यासाठी लिखित साहित्य आणि विविध प्रकारची भाषणं ही उपलब्ध व्हायला हवी. चौथा मुद्दा, पंचकोशाधारित शाळा चालवणाऱ्या शाळांमध्ये अन्य शाळांनी आवर्जून भेटी द्याव्यात, त्यासाठी संस्था चालकांनी पुढाकार घ्यायला हवा. आणि 5वा मुद्दा, पंचकोश विकसन हा एक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन सगळ्याच शाळांमध्ये विकसित झाला पाहिजे, ज्यामुळे चालू असलेल्या उपक्रमांना एक अर्थपूर्णता येईल. विकसित भारताचं स्वप्न बघणाऱ्या आपल्याला सगळ्यांना पंचकोश आधारित व्यक्तिमत्व विकसन हे एक महत्त्वाचं साधन आहे असं चर्चेतून लक्षात आलं. धन्यवाद. यानंतर भारतीय ज्ञान परंपरा असा विषय आचार्य श्रेयसजी कुबेकर यांनी त्यांचं चर्चासत्र घेतलं होतं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चर्चेचा गोषवारा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावा. नमस्ते. सत्राचं वैशिष्ट्य हे होतं की जितके पार्टिसिपंट्स होते त्यांच्याकडून एकही प्रश्न आला नाही आणि जवळपास माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी 20 प्रश्न विचारले. त्यापैकी 5 ते 6 प्रश्नांच्या दिलेल्या वेळेमध्ये चर्चा होऊ शकली. त्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या लक्षात आल्या. एक, भारतीय ज्ञान परंपरा या विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे लक्षात आलं. त्याकरिता आपल्या सगळ्यांनी मिळून आपापले जे विषय असतील त्याबद्दल आपण कंटेंट मटेरियल गोळा करणं, सामुग्री गोळा करणं हा महत्त्वाचा विषय. दुसरा विषय हा लक्षात आला की हा विषय आपल्या परंपरा संस्कृतीपासून जुळलेला असल्यामुळे आणि भविष्यातही तसाच राहणार असल्यामुळे आपण कुठल्या सरकारी यंत्रणा जरीही अनुकूल असली तरीही त्यावर डिपेंड न राहता एक परिवार आणि कुटुंबापासून याला आपण कसं पुढे नेऊ शकतो, त्यामुळे स्वतःमध्ये ते आणणं हा दुसरा विषय. तिसरी ही गोष्ट लक्षात आली जी सगळ्यांच्या बोलण्यातून लक्षात आली की हा केवळ एक शैक्षणिक विषय नसून आत्मभान आणि आत्मस्फूर्ती जागृत करण्याचे एक प्रभावी माध्यम असू शकतं. त्या दृष्टीने आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये या विषयाचा अंतर्भाव करणं ही एक गोष्ट लक्षात आली. आणि शेवटची महत्वाची गोष्ट की जे सार रूपाने एक श्लोक मी सांगेल, असं म्हणतो आपण की अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस् तत्र दुर्लभः. तर प्रत्येकाने आपल्या जीवनाचं आणि भारतीय ज्ञान परंपरेचा संबंध ओळखून आपणच आपल्या जीवनाचं योजक व्हावं अशी एक मला वाटतं सगळ्यांची मानसिकता होती. अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्षांनी शेषाद्रीजींनी याचा उल्लेख केला की असा कुठलाच मंत्र नाही आहे, असा कुठलाच वनस्पती नाही आहे ज्याच्यामध्ये क्वालिटी नाही आहे. आवश्यकता आहे आपण ती शोधायची. तर हे याचं फलित होतं आणि याकरता मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आचार्य श्रेयसजी कुबेकर आवर्जून या परिषदेच्या सत्रासाठी नागपूरवरून आले होते. मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या 5 सत्रांच्या आधी 2 सत्र आपण वेगवेगळ्या विभागात घेतली. एक शिक्षण विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली. त्याची छोटी माहिती देण्यासाठी मी महेश कळावे सरांना वरती बोलवतो. नमस्कार. शालेय शिक्षण या विषयामध्ये कायद्याने FS आणि SC जोडणे कसे होणार आहे या संदर्भात चर्चा झाली. फाउंडेशन स्टेज आणि स्कूल एज्युकेशन याच्या संदर्भामध्ये जे काही आता पहिली बालवाडी आणि शालेय हे कसे जोडता येणार आहे. व्यवसाय शिक्षणाचे विषय अधिक घेता येणार का या संदर्भातही प्रश्न अनेक जणांकडून उपस्थित झाले आणि त्या संदर्भात आराखड्यामध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही विषय घेता येतील का या संदर्भात चर्चा झाली. इयत्ता 11वी 12वी महाविद्यालयीन व शालेय स्तर याविषयी कसे जोडणार हा जो मुद्दा महत्वाचा सर्वांच्याच मनामध्ये होता. याबद्दलही अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले व ती साधक बाधक अशी चर्चा झाली. त्याचबरोबर भाषांची रचना कशी असणार आहे याची स्पष्टता या सत्रामध्ये करण्यात आली. एकूण विषय किती आणि कसे असतील आणि ते स्तरानुसार काही बदल कसे आहेत याबाबत आराखड्याची स्पष्टता ही चर्चा सत्रामध्ये करण्यात आली. CBSE पॅटर्न म्हणजे काय, त्या CBSE पॅटर्नची उपलब्धता हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कशी असणार आहे याबद्दलही सकारात्मक अशी चर्चा झाली.
आनंददायी परीक्षा कशी करता येईल याबद्दल अनेक सहभागींनी त्यांच्या संदर्भातली उदाहरणं आणि त्याचबरोबर जे काही अनुभव होते ते शेअर केले. विषय व तासांचा समन्वय कसा साधला जाईल या संदर्भात साधक बाधक चर्चा या सत्रामध्ये झाली. आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय असा होता की जे पेपरमध्ये वाचून सर्वांना संभ्रमावस्था तयार झाली होती की 20 मार्काचा आणि 35 मार्काचा, म्हणजे 20 मार्काचा विषय घेऊन तो पुढे जाणार आहे तर त्याचं पुढे काय होणार आहे, आणि 35 मार्क घेतल्याच्या नंतर त्याला पास नापास करायचा जो आपला विषय होता, या संदर्भामध्ये जे काही वृत्तपत्रामध्ये वाचलेलं होतं या संदर्भात संभ्रमावस्था होती. त्या संदर्भात चर्चा झाली, परंतु अंतिम असं झालं की अजून त्याचा फायनल शासन स्तरावर काही निश्चित असं झालं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी चर्चा होत असताना ही चर्चा फिरून वर्कलोडवर येत होती आणि वर्कलोडनंच या चर्चेची आमच्या सत्राची सांगता झाली. धन्यवाद. फाउंडेशन विभागाची किंवा पायाभूत अभ्यासक्रमाची चर्चा ही संतोषजी भंगेंनी चालवली होती. मी संतोषजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चर्चेचा गोषवारा या ठिकाणी मांडावा. नमस्कार. पायाभूत शिक्षणासंदर्भामध्ये जी चर्चा झाली त्याचं एक पहिलं बेसिक असं ठरलं की NEP महाराष्ट्रामध्ये देखील जे काही होणार आहे त्याचं चांगलं किंवा वाईट करण्याची सगळी जबाबदारी पायाभूतवरती आहे. म्हणजे पायाभूतमध्ये जर चांगलं झालं तर वरती पण चांगलं होईल. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पण ठरवलं की आपण चांगलं करूया पहिला मुद्दा. त्यामध्ये आपण प्रामुख्याने पायाभूतची अंमलबजावणी कशी असणार आहे याबद्दल विचार केला. त्याच्यामध्ये विकास क्षेत्रांपासून पेडागॉजी कशी असेल,